रस्त्याच्या कडेला वस्तूंचा सेल लागला की विक्रेता त्याची माहिती देण्यासाठी जोरजोरात ओरडत असतो. विधानसभेची निवडणूक लागल्यापासून राजकीय पक्षांचे नेते असे जोरजोरात ओरडत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रत्येकी 3 पक्ष सामावलेले आहेत. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या उमेदवारीवर पाणी फिरलं गेले. काही ठिकाणी मित्र पक्षांनीच बंडखोरी केली. लोकसभा निवडणुकीत सांगली पॅटर्न राज्यभर गाजला. सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ. मात्र महाविकास आघाडीत तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटला. मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी नेत्यांनी दिल्लीपर्यंत धडक मारली, मात्र काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ती विजयी झाली. त्यावेळेसपासून सांगली पॅटर्न हा शब्द खऱ्या अर्थानं रूढ झाला. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक मतदारसंघात हा पॅटर्न राबवण्याचा इशारा मित्रपक्ष एकमेकांना देत आहेत आणि ते सिद्धही झालेलं आहे. अनेक मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्रपक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 नोव्हेंबर आहे. बंडखोरी शमवण्यात वरिष्ठांना किती प्रमाणात यश येतं हे त्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यानच्या काळात सांगली पॅटर्न मावळ पॅटर्न करू अशी भाषा सुरू झालेली आहे. राज्यभरात या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील असे इशारेही मित्रपक्षांना दिले जात आहेत. जनताच निवडणूक हाती घेणार अशा एका पॅटर्नची चर्चा लोकसभा निवडणुकीपासून सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत विरोधक कमकुवत दिसत होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे उद्धव ठाकरे शरद पवार यांची कोंडी झाली होती. ती कोंडी फुटणारच नाही असं सत्ताधाऱ्यांना वाटत होतं. मात्र शरद पवार यांच्या डावपेचांनी महायुतीला घाम फुटला. शरद पवार उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती, प्रत्येक गावात पोहोचलेली काँग्रेस आणि तरुण नेत्यांची फई यामुळे महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या. तसाच पॅटर्न जनता विधानसभा निवडणुकीतही राबवणार असं महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. कोल्हापूर उत्तरचा उमेदवार हा जनतेचा पॅटर्न आहे असा दावा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केला होता. बहुतांश मतदारसंघात बंडखोरी झाली. धाराशिव जिल्ह्यातील परांडा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी आमदार राहुल मोटे, रणजित पाटील या दोघांनाही बी फॉर्म देण्यात आले. तुळजापूर मतदारसंघात काँग्रेसने धीरज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे तरुण नेते ऋषी मगर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जीवनराम गोरे, अशोक जगदाळे यांनी अर्ज भरलेत. भाजपने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिली असून पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व्यंकट गुंड यांनी उमेदवारी दाखल केली. धाराशिव कळंब मतदारसंघात शिवसेनेनं अजित पिंगळे यांना उमेदवारी दिली आहे. अजित पिंगळे हे भाजपचे कळंब तालुकाध्यक्ष. उमेदवार आयात केल्यामुळे शिवसेनेनं जिल्हा प्रमुख सुरज साळुंखे यांच्यासह शिवाजी कापसे, सुधीर पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आमदार कैलास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ते खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहे. उमरगा लोहारा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्रवीण स्वामी यांना उमेदवारी दिली. स्वामी यांना एकेकाळी पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे नाराज झालेले निष्ठावंत विलास फटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कोल्हापूर मावळसह विदर्भातील काही मतदारसंघातही अशी समस्या निर्माण झाली. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिली. त्यांच्याच पक्षातील बापू भेगडे यांनी बंडखोरी केली. बापू भेगडे यांना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षासह मनसे अशा सर्वच पक्षांनी पाठिंबा दिल्यानं आमदार शेळके गणित त्या ठिकाणी काय होत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपल्याला संपवण्यासाठी मावळ पॅटर्न राबवला जात असल्याचा आरोप सुद्धा आमदार सुनील शेळकेंनी केलाय. याचे परिणाम भाजपला राज्यभर भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिलाय. मावळमध्ये भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवला होता. उत्तर कोल्हापूर मतदारसंघात जनता पॅटर्न राबवणार असं काँग्रेसचे नेते सतेज पाटील म्हणाले होते. त्यानुसार राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र 27 नगरसेवकांनी लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे उमेदवार बदलण्यात आला. मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मधुरिमा राजे या माजी आमदार मालोजी राजे छत्रपती यांच्या पत्नी तर खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या सुनबाई आहेत. मात्र शेवटच्या क्षणी मधुरिमा राजे यांनी पाठीमागे घेऊन राजेश लाटकर यांना काँग्रेस पुरस्कारात उमेदवार घोषित करण्यात आले.
या मतदारसंघाचे आमदार जयश्री जाधव यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. लाटकर यांना उमेदवारी देण्यास त्यांची काही हरकत नव्हती असं सांगितलं जात आहे. मात्र मधुरिमा राजे यांना उमेदवारी दिल्यानंतर जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे सतेज पाटील यांच्या जनता पॅटर्नची खऱ्या अर्थानं कसोटी लागणार आहे. शेवट काय तर विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राला वेगवेगळे पॅटर्न पाहावे लागतील हे मात्र नक्की. अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.